जय शिवराय. चला तर जाणून घेऊया दुर्गेश्वर रायगडबद्दल. रायगड किल्ला रायगड जिल्ह्यात महाड तालुक्यातील दख्खन पठारावरील डोंगरी किल्ला. पूर्वी रायरी, नंदादीप, शंभूदीप, नास, शिवलंका, राहारी, राजगिरी या नावांनी ओळखला जाणारा किल्ला छत्रपतींनी जीर्णोद्धार केला आणि विस्तार केला तेव्हापासून रायगड झाला. रायगडावरील अनेक बांधकाम आणि वास्तू महाराजांनी त्यांच्या आज्ञेनुसार हिरोजी इंदलकर यांच्याकडून बांधून घेतल्या. 6 जून 1660 रोजी रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि महाराज छत्रपती शिवाजी महाराज झाले आणि रायगड स्वराज्याची राजधानी बनला आणि अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार झाला. सोबतच गोष्टींच्या साक्षीदारीच्या खुणा आजही जपून ठेवल्या आहेत. गडावर चाललेल्या महाराजांच्या दरबारातील कारभार पाहिला आहे, ज्याची निशाणी म्हणजे नगारखाना, जिथे राजदरबार भरायचा, आजही आपल्याला पाहायला मिळतो. गडावर हिरकणी बुरुज आहे, जो एका आईलेकराच्या भेटीची आणि शौर्याची आठवण म्हणून आजही आपल्याला पाहायला. रायगडाला पृथ्वीवरील स्वर्ग असे म्हणतात, कारण गडावर आज पाहण्यासारखे खूप काही आहे, जसे काही शिरकाई देवीचं मंदिर, हिरकणी बुरुज, महादरवाजा, टकमक टोक, राजभवन, पाण्याचे टाकी, जगदीश्वराचं मंदिर, महाराजांची समाधी, जिथे महाराजांनी जगदंब म्हणत शेवटचे श्वास मोजले. गडाच्या पायथ्याशी पाचाड येथे मासाहेब जिजाऊंची देखील समाधी आहे. गड चढण्याकरता रोपवेची सुविधा आज करण्यात आलेली आहे, परंतु गड चढायला 1737 पायऱ्या देखील आहेत, जी प्रत्येक पायरी इतिहासाच्या गोष्टी आपल्याला सांगते. असा हा आपला दुर्गेश्वर रायगड, ज्याने महाराजांच्या आयुष्यातील अनेक सुवर्ण तसंच काळरात्री पाहिल्या आहेत आणि त्या सर्व आठवणी घेऊन आजही आपल्यासाठी ताठ मानेने उभा आहे. आयुष्यात एकदा तरी सहपरिवार रायगडाला अवश्य भेट द्या.